उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघरच्या दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या 4 प्रचार सभा होणार। 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान। उपमुख्यमंत्री अजितदादा जालन्याच्या परतूर दौऱ्यावर। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शांताबाई हिवाळींच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेमध्ये गेलं। जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं, गोरेंची उमेश पाटलांवर टीका। नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी भाजप उमेदवारांना धमकी देत असल्याचा हिना गावितांचा आरोप। शिवसेनेकडून भाजप उमेदवारांना फोडण्यासाठी साम दाम नीती वापरतायत, माजी खासदार हिना गावित यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोतींच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल। धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप। अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं। सूत्रांची माहिती, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेऊ नये यासाठी सतर्कता। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं, माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप। तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतेच सेक्युलर झालेत, जलील यांचं वक्तव्य। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर नाशिकमध्ये नगराध्यक्षपदासाठी 56 उमेदवार रिंगणात। 266 नगरसेवक पदांच्या जागांसाठी तब्बल 1028 उमेदवार रिंगणात। भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवल्यामध्ये महायुतीमधील पक्ष आमने-सामने। वाशिममध्ये भाजपच्या अभियंता रोलच्या धनंजय घुगेंना मिळालेली उमेदवारी दुसऱ्याला दिली। धनंजय घुगेंनी शहरामध्ये लावले बॅनर। पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी देणाऱ्यांचे बॅनर लावून मानले आभार। यवतमाळमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवून काम करावं, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्यांची दारं बंद करण्यात येतील, बावनकुळेंचा इशारा।